मित्रांनो, कसे आहात? अपेक्षा आहे की आपण व्यवस्थित असाल. तर सर्वांना मनापासून आभार मानतो सर्वांचे की आपण अल्पावधीमध्ये आपल्या चॅनलला भरपूर त्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. आणि असेच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी इंग्लिशवाला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. आणि ज्या प्रकारच्या इमॅजिनेशन आपण या ठिकाणी करतो त्या तुम्हाला इतरत्र कुठेही सापडणार नाही. ओके, तर या ठिकाणी पहा, आज आपण या ठिकाणी एक ग्रामरचा नवीन टॉपिक त्या ठिकाणी घेऊन येत आहोत की जो त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या बोर्ड एक्झाम्स असतील, 10वी असेल, 12वी असेल, किंवा तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतील किंवा रेग्युलर एक्झाम्स असतील, तर त्याच्यामध्ये तुम्हाला नेहमी सांगितलं जातं की ॲड क्वेश्चन टॅग. ॲड क्वेश्चन टॅग. मग आता क्वेश्चन टॅग ॲड करताना आपल्याला काय करायचं असतं बघा, की बऱ्याच वेळा काय होतं की नेमकं त्याची जी कन्सेप्ट आहे ती क्लिअर होत नाही. आता दे आर नॉट असिस्टिंग देअर एल्डर्स, आणि कंसामध्ये तुम्हाला सिम्पली काय सांगितलं जातं रे, ऍड क्वेश्चन टॅग. आता क्वेश्चन टॅग म्हणजे काय ते पहिल्यांदा समजून. मग क्वेश्चन टॅग, टॅग जोडणं, आपण एखाद्या वाक्याला टॅग जोडतो, किंवा मराठीमध्ये आपण कुठली गोष्ट जर असेल तर आपण जे म्हणतो ना, हाय की नाही, होय, ह्या ज्या गोष्टी आहेत त्यालाच क्वेश्चन टॅग इंग्लिशमध्ये म्हणायचे. समजा तुमचं वाक्य जर समजा त्या ठिकाणी पॉझिटिव्ह असेल, समजा तुम्ही जर म्हटलात तू काल शाळेत गेला नव्हता, निगेटिव्ह वाक्य आहे, लगेच आपण त्याला जो टॅग जोडतो होय, किंवा ती काल तुझ्या बरोबर होती, हैकनी. मग हैकनी किंवा होय म्हणजेच इंग्रजीमध्ये त्याला क्वेश्चन टॅग म्हणतात. मग त्याची एकदम सोप्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. तर कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी जायचंय पहा, की वी स्टॉप टेलिंग द लाय. पहा, त्याच्यानंतर ही finishes his work in time, आणि a company produced the rubber. ठीक आहे, या 4 प्रकारचे वाक्य मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. याचाच अर्थ की तुम्हाला ज्या ज्या वेळी क्वेश्चन टॅग करा असं सांगितलं जाईल त्यावेळी या 4 प्रकारापैकी एक प्रकारचं वाक्य येईल आणि ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचं. ओके, मग आता कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचे, काय करायचं नेमकं, क्वेश्चन टॅग करताना आपल्याला काय करायचंय, ह्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी. पहिली गोष्ट तुम्ही काय करा, की पहिल्यांदा तुम्हाला जे काही सेंटेन्स आहे, जे सेंटेन्स आहे ते जसंच्या तसं लिहा आणि त्याच्यानंतर कॉमा द्या. सपोज आता हे वाक्य आहे, हे आपण जसंच तसं लिहून घेणार शेवटपर्यंत, एल्डर्स पर्यंत, आणि कॉमा देणार. तसं या सगळ्या वाक्यांना आपण परत लिहिण्यापेक्षा जसेच तसे लिहून काय द्यायचंय, कॉमा द्यायचंय. लक्षात आलं? आता कालच्याला आपण जी इमॅजिनेशन केलेली होती ते इमॅजिनेशन आपल्याला पुन्हा एकदा त्या ठिकाणी करायची. मग कशा पद्धतीने बघा, आता काल आपण इमॅजिनेशन काय केली होती, की आपल्याला पहिल्यांदा आपल्याला सब्जेक्ट शोधायचा आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सब्जेक्ट दिलेला आहे. सब्जेक्ट नंतर आपल्याला ऍक्झिलरीज पण काल लिहून दिलेले आहेत, ते त्या कालच्या व्हिडिओमध्ये पहा. इज, एम, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, शॅल, विल, शुड, वुड, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, ते ऍक्झिलरीज आहेत. नाही ऍक्झिलरी आलं तर वाक्यात काय येतं रे, V1 येतं. नाही V1 आलं तर त्याच्यानंतर काय येतं रे, SES येतं, किंवा सब्जेक्ट नंतर त्या ठिकाणी V2 येतं. लक्षात घ्या, ज्यावेळी वाक्य असर्टिव्ह आहे त्यावेळी सब्जेक्टच्या नंतर तुम्हाला पहिल्यांदा प्रेफरन्स कोणाला द्यायचा आहे, ऍक्झिलरीला द्यायचा आहे. ऍक्झिलरी नसेल तर तुम्हाला V1 पाहिजे, तेही नसेल तर त्याला SES लागलेलं आहे का पाहिजे त्या V1 ला.
आणि त्याच्यानंतर एस नसेल तर V2. म्हणजे सब्जेक्ट नंतर या 4 पेक्षा वेगळं काही येणार नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कळलंय का बघा आता. मग आता आपल्याला इथं काय करायचंय, ऍक्झिलरी आपण काल पाहिलेलं आहे. मग इथं कोणतं ऍक्झिलरी आलेलं आहे रे, कोणतं ऍक्झिलरी, आर. हे ऍक्झिलरी आहे. त्याच्या आधी काय असतं रे, सब्जेक्ट असतो आणि त्याच्यानंतर काय असतं रे, मेन वर्ब असतं. आता इथं जर पाहिलं तर इथं सब्जेक्ट कोणता आहे, वी, आणि इथं स्टॉप हे ऍक्झिलरी नाहीये, हे मेन वर्ब आहे आणि मग ते इथं वर्ब आहे. इथं सब्जेक्ट कोणतं आहे रे, ही आहे. त्याच्यानंतरच फिनिशेस हे V1 SES आहे म्हणजे वर्ब आहे. आता इथं जर पाहिलं तर इथं प्रोड्यूस हे वर्ब आहे, V2 मध्ये आहे. कारण वर्ब ज्यावेळी येतं मेन वर्ब त्यावेळी ते V1 SES किंवा V2 या 3 फॉर्म मध्ये असतं. लक्षात आलं. आणि ज्यावेळी ऍक्झिलरी येतं त्यावेळी वर्बचा विषय घ्यायचा नाही, त्यावेळी ऍक्झिलरीवरच प्रोसेस करायची आहे. मग आता पहा, आणि हा या ठिकाणी काय रे, सब्जेक्ट आहे. लक्षात आलंय का बघा. इथं सब्जेक्ट आहे, ऍक्झिलरी आहे, वर्ब आहे. इथं सब्जेक्ट आहे, वर्ब आहे. इथं सब्जेक्ट आहे, वर्ब आहे. इथं सब्जेक्ट आहे, वर्ब आहे. आता थोडा वेळ लक्ष द्या. कालची जी इमॅजिनेशन आहे ती आपण परत घेऊ. आता हे काय रे, हे काय, ही टेबल शीट गाडी आहे, आपण काल इमॅजिन केलं होतं. आणि ही डबल शीट गाडी आहे. मग गाडीवर गाडी चालवायला कुठं कोण बसतं रे, पापा बसतात, माग मम्मी बसते, आणि बाळ असेल तर बाळाला नेहमी दोघांच्या मध्ये ठेवायचे. लक्षात आलं. डिस्टर्ब होतोय म्हणून बाळाला इतरत्र कुठे बांधत नाही आपण, कॅरेजला बांधला, तिकीट ठेवला. बाळ असेल, आता यांच्या दोघांकडे बाळ आहे, त्यांनी गाडीवर जाताना मध्ये ठेवलेलं आहे, मात्र यांच्याकडे बाळ नाहीये. मग बाळ नसेल तर पापा नंतर डायरेक्ट इथं मम्मी बसलेली आहे. आणि मग मम्मी किती फॉर्म मध्ये असते, मम्मी एक तर V1 मध्ये असते, SES मध्ये असते किंवा V2 मध्ये असते. मग आता इथं बघा, पापा आहे, मम्मी आहे, पापा आहे, मम्मी आहे, पापा, मम्मी आहे. इथं मात्र गाडी टेबल सीट आहे आणि इथं मात्र गाडी डबल सीट आहे. मग कालची जी इमॅजिनेशन आपली जी होती, पुन्हा एकदा पहा. थोडा वेळ सब्जेक्टला पापा म्हणा, ऍक्झिलरीला बाळ म्हणा. लक्षात येतंय का. अजून 3-4 प्रकार याच्यावर याच पद्धतीने आपल्याला जायचंय. आणि त्याच्यानंतर मेन वर्बला मम्मी म्हणा. लक्षात आली का. इमॅजिनेशन एकदा क्लिअर करा. आणि बघा, पापा पुढे बसतात, माग मम्मी असते, आणि बाळ असेल तर दोघांच्या मध्ये ठेवायचे, आणि बाळ नसेल तर पापा नंतर डायरेक्ट मम्मी बसते. म्हणजे पापा नंतर बाळ आहे की मम्मी आहे, एवढं पहिल्यांदा क्लिअर करायचे. लक्षात आलं. मग आता पहा, आता या ठिकाणी मग आता ही गाडी टेबल सीट आहे, बाळ आलं तर काय करायचं आणि मम्मी आली तर काय करायचं, एवढंच प्रश्न आहे. मग पहिली गोष्ट मी काय सांगितली आहे की क्वेश्चन टॅग साठी आलेलं वाक्य जसं तसं लिहून घ्या. ओके, जसं तसं लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर काय करायचं, वाक्य जसं तसं लिहिलं की नंतर तुम्हाला पुन्हा काय पाहिजे रे, की बाळ आलंय का मम्मी आहे, बाळ आहे का मम्मी आहे. मग आता बाळ जर असेल तर आपण काय केलेलं आहे, कालच्या व्हिडिओमध्ये त्याला टाकीवर घेतलेलं आहे. पण क्वेश्चन टॅग करताना बाळ जर आलं तर बाळाला कुठे घ्यायचं रे, कॅरेजवर न्यायचं, कॅरेजवर न्यायचं इथं. मग आता या बाळ आहे, याला उचलायचं आणि डायरेक्ट या ठिकाणी कुठं, कॅरेजवर न्यायचं. कोणतं रे बाळ, कोणतं आहे, आर. मग हा याला उचललं, कॅरेजवर नेलं. आणि काय करायचं, बाळ आल्यानंतर क्वेश्चन टॅग कसा करायचा, आणि त्याला PN म्हणजे काय, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. म्हणजे जर वाक्यामध्ये काय असेल रे, नो, नॉट, एनटी, नेव्हर. निगेटिव्ह म्हणजे काय, नो, नॉट, एनटी, नेव्हर. हे जर शब्द आले तर त्यांना काय करायचं, हे जर शब्द आले तर याला एनटी लावायचं नाही. आणि जर हे शब्द नाही आले तर संधी सोडायची नाही. सपोज बघा, अभि घरातले मेंबर आहेत, ते जर घरी कोणी दिसलं तर गपचिप निघून जायचं, एनटी लावायचं नाही. पण यांच्यातलं जर इथं वाक्यात कोणी नसल तर संधी सोडायची नाही. नीट पाहून घ्यायचं, नो, नॉट, एनटी, नेव्हर. मग इथं काय आलेलं आहे रे, नॉट आलेलं आहे, आणि म्हणून इकडे एनटी लावायची गरज नाही. आता पहा पुढं, आता इथं बाळ आल्यानंतर बाळाला आपण कॅरेजला घेतो. मम्मी आल्यानंतर जसं आपण
मम्मी आल्यानंतर मम्मीचं ट्रान्सपोर्टेशन करायचं नाही, मम्मी हलवायची नाही, मम्मी जागेवर ठेवायची. मग मम्मी आता बघा, बाळ आलं तर बाळाला कॅरेजला न्या, पण मम्मी जर आली तर मम्मी आल्यानंतर ती कशी आहे, V1 असेल तर 2 ला न्या, SS असेल तर डजला न्या, आणि V2 असेल तर डीडला न्या. लक्षात आलंय का पहा. मग इथं कोण आहे रे, स्टॉप. हे V1 फॉर्म मध्ये आहे म्हणून आपण इथं काय नेलं, डू. इथं ES फॉर्म मध्ये आहे म्हणून आपण इथं काय नेलं रे, डज. आणि इथं V2 फॉर्म मध्ये आहे म्हणून आपण इथं काय नेलं, डीड. लक्षात आलं का बघा. मग पहिल्यांदा जर बाळ नाही आलं तर मग आपल्याला आपण या डू डज डीडला शॉर्ट मध्ये काय म्हटलेलं आहे रे, D3 म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, D3. मग D3 फक्त कुठे न्यायचं आपल्याला, कॅरेजला न्यायचं. लक्षात आलं बघा. मग इथं बाळ होतं, बाळ आपण उचललं, कॅरेजला नेलं. इथं V1 होतं, डू नेलं. SES होतं, डज नेलं. आणि V2 आहे म्हणून आपल्याला काय न्यायचं, डीड न्यायचंय. आणि पुन्हा एकदा आपल्याला त्याला पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे ते पाहिजे. म्हणजे जर हे शब्द वाक्यात असतील तर पुढे एनटी लावायचं नाही, नसतील तर एनटी लावायचं. मग इथं पहा बरं, नो नॉट एनटी नेवर नाहीये, मग याला आपण एनटी लावून दिलं. इथं आहे का, नाहीये, अब याला एनटी लावलं. या वाक्यात सुद्धा आपल्याला निगेशन नाहीये, नो नॉट एनटी नेवर नाहीये, मग आपल्याला इथं काय लावायचं रे, एनटी. कोणाला काय अडचण आहे का बघा. पहिल्यांदा वाक्य लिहून कॉमा दिलाय. बाळ आलं तर बाळाला कॅरेजवर न्यायचं, मम्मी आली तर D3 कॅरेजवर, म्हणजे डू डज डीड पैकी एक कॅरेजवर न्या. आणि नंतर पॉझिटिव्ह निगेटिव्ह पाहिजे, म्हणजे जर नो नॉट एनटी नेवर इकडं असेल तर तिकडं लावायचं नाही, आणि इकडं नसेल तर तिकडं लावायचं. लक्षात आलं. आता शेवटचा नियम याच्यामध्ये, शेवटी आपल्याला काय करायचं, हे शब्द पहा, हे सर्वनाम आहेत. I, we, you, they, he, she, it, there, ह्याच्यापैकी जर सर्वनाम आलं तर त्या सर्वनामाला जसंच्या तसं घ्यायचं आणि लास्टला काय द्यायचं रे, क्वेश्चन मार्क द्यायचंय. मग आता इथं जर पाहिलं तर कोणतं सर्वनाम, यातला शब्द आहे का पहा, आहे. कोणता आहे, दे. आहे तसा उचलून त्याला इकडे न्यायचा आणि त्याच्यानंतर काय द्यायचं रे, क्वेश्चन मार्क द्यायचं. लक्षात आलं का. रेटोरिकल क्वेश्चन असू द्या, ऍड क्वेश्चन टॅग असू द्या, ह्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क देणं महत्वाचं आहे. जर आपण क्वेश्चन मार्क दिला नाही तर मार्क मिळत नाही. आणि म्हणून मग आता बघा आपलं उत्तर कसं होईल, दे आर नॉट असिस्टिंग देअर एल्डर्स, कॉमा आर दे. लक्षात आलंय. त्याच्यानंतर पुढचं वाक्य पाहता. आता इथं डोंट घेतलं आपण. सब्जेक्ट कोणता आहे रे, यातला आहे का, वी, जसं तसं आलेलं आहे, आपण इथं घेऊन टाका. ओके. इथं कोण आलेलं आहे, ही आलेलं आहे, ही घेऊन टाका. ओके. काय झालं क्वेश्चन टॅग. हे बघा बरेच जण काही चुका करतात, फक्त डोंट वे लिहून देतात, त्यावेळी तुमचं उत्तर चुकणार आहे. तुम्हाला वाक्य पूर्ण लिहायचंय, कॉमा द्यायचा आहे आणि नंतर डोंट वे. वाक्य पूर्ण लिहायचंय, कॉमा द्यायचा आहे, नंतर डझंट वे. आता इथं पहा, इथं काय रे, अ कंपनी, याच्यात आहे का, अ कंपनी नाहीये. मग काय करायचं, ह्याच्यातलं जरी नसलं तरी ते नाव कोणाचं आहे ते पाहिजे. कोणाचं म्हणजे, ते जर नाव लेडीचं असेल, लेडी म्हणजे काय, लेडी बाय माणसाचं नाव असेल तशी घ्या. लेडा गडी माणूस, त्याचं नाव असेल तर काय घ्या रे, ही घ्या. मग आता कंपनी लेडीचं नाव आहे का, लेडाचं नाव आहे का, नाही. मग ते जर प्राणी वस्तू ठिकाण एक वचनी असेल तर इट घ्यायचं आणि अनेक वचनी असेल तर दे घ्यायचं. लक्षात आलं. म्हणजे याच्यातलं सर्वनाम जर जसं तसं सुरुवातीला नाही आलं तर आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं, ही, शी, इट, दे याच्यापैकीच सर्वनाम आपण तिथे घेतलं पाहिजे. ते नाऊन वगैरे तिकडे घ्यायचं नाहीये, प्रोनाऊनच आपलं आलं पाहिजे. आणि मग कंपनी एक वचनी आहे आणि म्हणून त्याचं सर्वनाम इथं काय येईल रे, इट. लक्षात आलंय का पहा. पहिल्यांदा वाक्य लिहून घ्या, कॉमा द्या. बाळ आलं तर बाळाला कॅरेजला न्या, मम्मी आली तर D3 गाव द्या. ज्या ज्यावेळी मम्मी येईल त्या त्यावेळी D3च नेलं पाहिजे. D3 म्हणजे कोण, डू डज डीड. आणि नंतर ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह पहा. पॉझिटिव्ह असलं तर तिकडे निगेटिव्ह करा, इकडे निगेटिव्ह असलं तर तिकडे एनटी लावायचं नाही. आणि त्याच्यानंतर आय, वी, यू, दे, ही, सी, इट, देअर याच्यापैकी जे सर्वनाम आलं तर जसंच्या तसं न्यायचं आणि प्रश्नचिन्ह द्यायचं. आणि नाही आलं तर लेडी, लेडा काय नाव आहे ते पाहायचं. लेडी असेल तर शी घ्या, लेडा असेल, गडी माणूस असेल, जेंट्स असेल तर ही घ्या.
आणि हे क्वेश्चन असेल तर इट घ्या आणि क्वेश्चन असेल तर देअर घ्या. लक्षात आलं? तर आता आपण काय करू शकतो, आता याच्यानंतर आपल्याला जर पाहिलं तर या ठिकाणी पहा आणखी याच्यामध्ये कोणत्या गोष्टी आहेत. समजा आता तुमच्या वाक्यामध्ये एम आलं तर तुम्ही डायरेक्ट तुमचा क्वेश्चन टॅग काय लिहायचा रे, आरंट आय, बिंदास. त्याच्यानंतर जर तुमच्या वाक्यात एम नॉट आलं तरच तुमचा क्वेश्चन टॅग काय होईल रे, एम आय. जर शॅल विल आलं तर शॅल विल ला एनटी लागत नाही म्हणून त्याचं काय करा रे, वोंट करा. ओके, मेंट होत नाही म्हणून मे नॉट वगैरे, ज्याला एनटी लागत नाही ते. आता या पद्धतीचा क्वेश्चन टॅगचे वाक्य आपल्याला जर आले किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झामला जर आलं तर समजा या प्रकारचं उदाहरण वर दिलं जाईल, अँड विच इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ द अबोव. मग याचे 4 पर्याय जे आहेत त्या 4 पर्यायामध्ये आपण व्यवस्थित पाहिजे वाक्य लिहिलेलं आहे का, कॉमा दिलेला आहे का, त्यात जर बाळ असेल तर बाळ तिकडे कॅरेजला घेतलंय का, बाळ नाहीये तर मम्मी आहे D3 घेतलंय का, सर्वनाम दिलंय का, क्वेश्चन मार्क आहे का, या सगळ्या गोष्टी पाहून जे ऑप्शन आपलं करेक्ट आहे ते आपल्याला त्या ठिकाणी करायचे. लक्षात आलं? त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं बघा, यानंतर आता जर समजा पुढचं एखादं वाक्य, आता बघा सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. आता समजा हे वाक्य मी दिलं, प्लांट मोर ट्रीज इन युअर एरिया. आता असं एखादं वाक्य दिलं आणि कंसामध्ये तुम्हाला सांगितलं ऍड क्वेश्चन टॅग. लक्षात आलं? तर पहिली गोष्ट या ठिकाणी पहा, इथं जर वाक्य V1 न सुरू झाले, हे इम्पेरेटिव्ह वाक्याचा क्वेश्चन टॅग नेहमी त्या ठिकाणी काय करा, विल यू करायचं. लक्षात आलं? जर V1 वाक्य सुरू झालं तर त्याचं क्वेश्चन टॅग विल यू करा. आणि त्याच्यानंतर जर लेटस न तुमचं वाक्य सुरू झालं, लेटस गो अँड प्ले असं जर वाक्य आलं तर त्याचा क्वेश्चन टॅग बिंदास शॅल वी करून द्यायचा, विषय फिनिश. म्हणजे बघा आता क्वेश्चन टॅग करत असताना तुम्हाला या 4 पैकी एक प्रकारचं वाक्य जर आलं तर त्यात बाळ आहे की मम्मी आहे ते पाहून तुम्हाला बाळ कॅरेजला न्यायचंय की D3 न्यायचंय ते पाहायचं. आणि जर V1 तुमचं वाक्य सुरू झालं तर त्या ठिकाणी तुमचा क्वेश्चन टॅग त्या ठिकाणी विल यू येतो, आणि लेटेस्ट जर तुमचं वाक्य या ठिकाणी सुरू झालं तर तुमचा क्वेश्चन टॅग शॅल वी येतोय. ओके, तर बघा कोणाच्या याच्यानंतर जर काही अडचणी असल्या तर कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणाने त्या ठिकाणी पहा. आणि बऱ्याच वेळा 10वी 12वीच्या बोर्ड एक्झाम असतील त्या बोर्ड एक्झामसाठी बऱ्याच वेळा या ठिकाणी या प्रकारचा क्वेश्चन टॅग वगैरे करा असं त्या ठिकाणी निश्चितपणानं सांगितलं जातं. तर त्यावेळी त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे. ओके, जर काही अडचणी असतील तर निश्चितपणानं या ठिकाणी कमेंटमध्ये सांगा. त्यावर निश्चितपणानं वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ त्या ठिकाणी आपण घेऊन येऊ. व्हिडिओ जर आवडला तर त्या ठिकाणी शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. बाय.